लाडकी बहीण योजना बघा, तुम्हाला मोबाईल भेटणार आहे। हो, तुम्हाला गिफ्ट स्वरूपात मोबाईल भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला पिंक रिक्षा देखील या ठिकाणी भेटणार आहे। काल बऱ्याच ताईंना या ठिकाणी पिंक रिक्षाचं वाटप झालेलं आहे। तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। त्याचबरोबर साड्या देखील दिवाळी निमित्त बोनस म्हणून तुम्हाला 3000 रुपये पण भेटणार आहेत। साड्या भेटणार आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत। कुणाला मोबाईल पाहिजे, कुणाला साडी पाहिजे, कुणाला रिक्षा पाहिजे, कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे। आनंदाची बातमी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कशा स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, काय नेमकी खबरदारी बाळगायची आहे, कशा स्वरूपात अर्ज करायचा आहे, कुठे अर्ज करायचा आहे, कधी भेटणार आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टीच्या डिटेल स्वरूपात माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर पट सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। खूप साऱ्या नवीन योजना, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मी दररोज सांगत असतो। त्याच्यामुळे चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, पट सबस्क्राइब करून ठेवा। आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बघा, काल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, तटकरे मॅडम असतील, ह्या सगळ्या उपस्थित होत्या आणि मोठे या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेले आहेत। मोठ्या या ठिकाणी त्यांनी योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत। सगळ्यात पहिली योजना त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे म्हणजे पिंक रिक्षा। या ठिकाणी पिंक रिक्षा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। आणि लक्षात घ्या, काल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 500 पिंक रिक्षा यांचं वाटप देखील झालेलं आहे। नगरपालिकेमध्ये असेल, महानगरपालिका असेल किंवा कोणत्या शहरामध्ये हे पिंक रिक्षा भेटणार आहेत हे तुम्हाला सविस्तरपणे पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आज फक्त तुम्हाला एवढं सांगतोय, पिंक रिक्षा ही योजना एक महत्त्वाची योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे। वाटपाचं कार्यक्रम देखील सुरुवात झालेली आहे। कुणाला कोणत्या ताईला पिंक रिक्षा हवाय का, त्याच्यासाठी काय काळजी असणार आहे, काय पात्रता असणार आहे, कसे फॉर्म भरायचे किंवा कधी भेटणार आहे, कसे पैसे भेटणार आहेत, काय भेटणार आहे, सगळं सांगणार आहे। कुणाला लक्षात घ्या पाहिजे पिंक रिक्षा, कुणाला पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। त्याचबरोबर मला एक गोष्ट सांगा, आज दिवाळी बोनस कुणाला आला आहे का? दिवाळी बोनस बघा, लक्षात घ्या, 4 ऑक्टोबर पासून त्याची सुरुवात झालेली आहे। 4 ऑक्टोबर पासून जवळजवळ हे 15 ते 20 तारखेपर्यंत, 15-20 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे दिवाळीच्या अगोदर पर्यंत तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे। त्याच्यामध्ये दिवाळी बोनस तुम्हाला 3000 रुपयाचा भेटणार आहे। ज्या ताईंना दिवाळी बोनस अजून आला नाही त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि ज्या ताईंना दिवाळी बोनस आलाय 3000 रुपये, त्यांनी त्यांचं नाव आणि जिल्हा एकदा सांगायचं आहे। कारण की बाकीच्या ताईंना या ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा हप्ता आला पण तरी दिवाळी बोनस का नाही आलं ते तुम्हाला मी सांगणार आहे। काळजी करू नका, जिल्ह्यानुसार वितरण चालू आहे। तुम्हाला पण पैसे 100% भेटणार आहेत, काळजी करायची कारण नाहीये। फक्त जर कुणाचं डीबीटी नसेल लवकरात लवकर करून घ्या। जर कुणाचं जॉईंट अकाउंट असेल तर लवकरात लवकर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन स्वतःच्या नावावर डीबीटी करून घ्या। किंवा जर आतापर्यंत तुम्हाला पहिला, दुसरा टप्पा आला असेल, हप्ता आला असेल, काही करू नका। कारण की परत तुम्ही चुका करताल किंवा काहीतरी डीबीटी डिएक्टिव्ह करताल, तसे काही करू नका। जसं तुमचं चालू आहे तसं चालू राहून द्या। जर पहिला, दुसरा हप्ता पडलाय, तिसरा हप्ता पडलाय, दिवाळी बोनस 100% भेटून जाईल, काही करू नका। पण ज्या ताईंचं अजून डीबीटी झालंच नाही त्यांनी लवकरात लवकर डीबीटी करून घ्या। जर बँकेमध्ये तुमच्या भरपूर रांगा असतील, बँकेमध्ये भरपूर साऱ्या या ठिकाणी तुम्हाला वेळ लागत असेल तर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं ऍक्टिव्ह पण होऊन जातं। त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही डीबीटी करून घ्यायचा आहे। आणि दिवाळी बोनस म्हणून तुम्हाला या ठिकाणी भरपूर साऱ्या योजना असणार आहेत। मोबाईल बघा, सगळ्यांचं लक्ष लागलंय। एक मोठं आता महाराष्ट्रामध्ये वादळ येणार आहे, ते म्हणजे दिवाळी बोनस साठी हा मोबाईल भेटणार का नाही। सुरुवात झाली कोकणापासून, कोकणामध्ये एका शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे। पण त्याचबरोबर आता राजकीय वर्तुळामध्ये याच्यावर भरपूर सारे चर्चा होत आहेत। जसं की याच्याबरोबर बघा, लाडक्या बहिणींना पण, सगळ्या बहिणींना, सगळ्या ताईंना, महिलांना मोबाईल भेटलेला नाहीये, ही पण सत्य गोष्ट आहे। ती गोष्ट तुम्हाला सांगत आहे। फक्त काहीच ताईंना या ठिकाणी ज्या होत्या 2 ते 3000 ताई, त्यांनाच फक्त हे मोबाईल गिफ्ट स्वरूपात भेटले होते। त्या स्वरूपात आता बाकीच्या जिल्ह्यामध्ये देखील मोबाईल भेटणार आहेत। मोठी एक या ठिकाणी काय होणार आहे, घोषणा या ठिकाणी होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी ते मोबाईल भेटणार आहेत। आणि त्याच्यासाठी अगोदरच तुम्हाला कार्य करावं लागेल, तुम्हाला या ठिकाणी त्याचे फॉर्म भरावे लागणार आहेत किंवा तुम्हाला याच्यामध्ये ज्या या ठिकाणी नियम
असणार आहे ते पाळून तुम्हाला कामं करून त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल गिफ्ट स्वरूपात भेटणार आहे। तर ते नेमकं कधी चालू होणार आहे, काय होणार आहे सगळं सांगतो, काही काळजी करू नका। पण लक्षात घ्या, मोठी या ठिकाणी दिवाळीच्या अगोदर तुम्हाला मोबाईल भेटणार आहे। दिवाळी बोनस म्हणून तुम्हाला 3000 तर भेटणारच आहेत, पण भाऊबीजेच्या अगोदर तुम्हाला मोबाईल देखील भेटणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईला मोबाईल पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट 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 सांगायचंय। जर तुम्ही काम करत असताल तर, पण यासारखं एक लक्षात घ्या, जसा तुम्हाला लाडक्या बहिणीचा योजनेचा पैसा डायरेक्ट अकाउंटला येतो तसे स्वरूपात मोबाईल तुम्हाला डायरेक्ट भेटणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, पात्रता तुम्हाला ठरवावं लागणार आहे आणि त्याच्या निमित्त तुम्हाला काय जे कामं सांगितले असणार आहेत किंवा काय कामं असतील ते काय असेल ते सगळं कामं केल्यानंतरच तुम्हाला मोबाईल भेटणार आहे। पण मोबाईल चांगला असणार आहे। मोबाईल तुम्हाला एक 8-10 हजार रुपयाच्या रेंज मधला मोबाईल असू शकतो किंवा 4-5 हजार रुपयाच्या रेंज मध्ये। प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं असणार आहे। असं नाही की बाबा एकदम एका जिल्ह्याला हा भेटला मोबाईल मध्ये तोच मोबाईल तुमच्या जिल्ह्याला भेटेल असं नाही। तुमच्या जिल्ह्याला वेगवेगळे भेटू शकतो किंवा मोबाईलच्या बदल्यामध्ये काही काही जिल्ह्यामध्ये बघा, काल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी साड्या वाटपाचा कार्यक्रम देखील झालेला आहे। साड्या वाटपाचा डायरेक्ट 500-1000 रुपयाच्या साड्या डायरेक्ट दिद्यांना ताईंना वाटण्यात आलेल्या आहेत। तर लक्षात घ्या, अशा स्वरूपात मोबाईल वाटप असेल, साड्या वाटप असेल किंवा घरामधले काही भांडे वाटप असेल, अशा भरपूर साऱ्या योजना या ठिकाणी जिल्ह्यानुसार चालू होणार आहेत। त्याच्यामुळे लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। कधी कुणाची काय लॉटरी लागेल सांगता येत नाही, कोणत्या ताईला कधी काय भेटेल। काही काही बघा, शेतकऱ्यांना काल डायरेक्ट बिल माफ करून टाकले, 20-20 हजार रुपयाचे काल बिल माफ केलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठा कार्यक्रम काल संपन्न झालेला होता। त्याच्यामध्ये भरपूर सारे या ठिकाणी नेते मंडळी होते, भरपूर सारे ताई महिला पण या ठिकाणी उपस्थित होत्या। लक्षात घ्या, दिवाळी बोनस वाटपाचा कार्यक्रम देखील सुरुवात झालेली आहे। नंतर पिंक रिक्षा वाटपाची सुरुवात देखील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेली आहे। नंतर केव्हा मिळणार मोबाईल फोन, मोबाईल फोन या ठिकाणी तुम्हाला कसा मिळणार, अर्ज कुठं करायचा ते पण तुम्हाला उद्या। लक्षात घ्या, उद्याची गोष्ट आहे सोलापूर या ठिकाणी, उद्या सोलापूर या ठिकाणी एक मोठी सभा असणार आहे। जशी काल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झाली, तर उद्या सगळ्यांचे लक्ष उद्या सोलापूरच्या या बैठकीवर लागले असणार आहेत। कारण की ही सोलापूरची जी सभा होती बऱ्याच दिवसापासून रखडली होती, जी कारण तिसरा जो टप्पा होता तो सोलापूरला होणार होता, पण आता तो तिसरा टप्पा सोलापूरला झाला नव्हता। त्याच्यामुळे तो टप्पा आता ती सभा आता उद्या होणार आहे। त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागणार, मोठ्या मोठ्या या ठिकाणी योजना त्या उद्याच्या सभेमध्ये भेटणार आहेत। तर लक्षात घ्या, आज तुम्हाला ही अजून एक महत्त्वाची अपडेट समोर आली ती म्हणजे सकाळ न्यूजपेपरची ही बातमी आहे, तुमच्या समोर दाखवत आहे। सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे, डेट तुमच्या समोर या ठिकाणी दिसते बघा, 7 ऑक्टोबर डेट तुमच्या समोर दिसते 7 ऑक्टोबर। मी ज्या गोष्टी सांगतो त्या पुराव्या असलेल्या सांगतो, खऱ्या असल्या त्या सांगतो, खोट्या गोष्टी आपण कधीच व्हिडिओमध्ये सांगत नाहीत। ज्या गोष्टी सत्य आहेत, ज्या गोष्टी खऱ्या आहेत तेच सांगायचा मी प्रयत्न करतो। ज्या गोष्टी मला वरून समजतात, न्यूजपेपरमध्ये येतात, टीव्ही मध्ये येतात किंवा वर्तपत्रामधून अजून कुठून रिपोर्टर कडून ज्या माहिती मला समजतात किंवा काही काही मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांचे जे खालचे पीए वगैरे असतात त्यांचे पण काही कॉन्टॅक्ट असतात, त्यांच्याकडून पण काही ज्या न्यूज येतात त्या मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत असतो। त्याच्यामुळे लक्षात घ्या, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा। आता लक्षात घ्या काय आली आहे नेमकी बातमी आहे, सकाळची न्यूजपेपरची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 30 सप्टेंबर पर्यंतच्या मुदतीत 2.52 कोटी म्हणजे जवळजवळ बघा आकडा अजून वाढलाय, 2 लाखाचा आकडा अजून वाढलाय। आपण म्हणतो 2,50,00,000, आता 2,52,00,000 या ठिकाणी अर्ज आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत। अजून अर्जामध्ये वाढ झालेली आहे, लक्षात घ्या। आणि त्यातील 2,41,35,000 बघा, 2,41,00,000 म्हणजे 42 लाख पकडून चला, 10 लाख ताईंचे अर्ज या ठिकाणी बघा अर्ज पात्र ठरले असून म्हणजे 2,52,00,000 अर्ज आले होते, त्याच्यापैकी 2,42,00,000 अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। 10 लाख ताईंना बाद करून टाकलेलं आहे। 10 लाख महिला या ठिकाणी बाद का केल्यात, काहीतरी अर्जांचं कारण या ठिकाणी आपल्याला समोर यांनी दिलेलं नाहीये। का हे अर्ज रद्द केले, स्क्रुटिनी नियमामध्ये बसले नाहीयेत का, डॉक्युमेंट चुकीचे लावलेत का, काही हेराफेरी केली, अशा ज्या बऱ्याच ताई असतील त्यांचे फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत। जवळजवळ बघा फक्त अप्रूव्ह किती झाले, 2,42,00,000 2,42,00,000 ताईला या ठिकाणी अप्रुव्हल भेटलेलं आहे। पुढे वाचूया, आतापर्यंत 1,85,00,000 अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे।
बघा लक्षात घ्या, तुम्हाला आतापर्यंत मी सांगत होतो त्या गोष्टी आता पुराव्यासहित डेट सहित सांगतोय. माझ्यावर विश्वास बसत नसेल, सकाळ न्यूजपेपर उघडा. सकाळ न्यूजपेपरची ही बातमी आहे, आजच 7 ऑक्टोबरची ही बातमी तुमच्या समोर दाखवत आहे. 7 ऑक्टोबर बघा लक्षात घ्या, 1 कोटी या ठिकाणी 1,85,00,000 ताईंना या ठिकाणी आतापर्यंत पैसे भेटलेत. म्हणजे जवळजवळ 2,52,00,000 ताईपेक्षा पैकी 2,42,00,000 ताईला अप्रुव्हल मिळले. 2,42,00,000 ताईपैकी जवळजवळ 1,85,00,000 म्हणजे जवळजवळ अजून बघा तुम्हाला या ठिकाणी 40,50,00,000 ताई अजून पेंडिंग आहेत. तुम्हाला मी वारंवार सांगत होतो बघा, आठवत असेल तर वारंवार सांगत होतो 40-50,00,000 ताई अजून पेंडिंग आहेत. तुमच्या समोर पुराव्यासहित दाखवतो. ज्या गोष्टी मी आधी 4-5 दिवसापूर्वी सांगितलं होत्या आत्ता पेपरला आलंय. तुम्हाला मी हे आधीच सांगत होतो. खोटं वाटत असेल, माझी जर गोष्ट खोटं असेल, जाऊन चॅनलवर आपल्या या चॅनलवर व्हिडिओमध्ये जाऊन पहा. जे ताई आपले रेग्युलर लेक्चर बघतात त्यांना माहितीच असेल, मी ही गोष्ट अगोदरच सांगत होतो. आज न्यूजपेपरला आलेली आहे. बघा आपण एकदम ज्या गोष्टी सत्य असतात, ज्या गोष्टी खऱ्या असतात, ज्या गोष्टी भविष्यात घडणार आहेत किंवा ज्या गोष्टी अगोदर आपल्याला भेटतात आणि पुढे न्यूजपेपरमध्ये पण काही वेळेस येतात, त्याच्यामुळे खूप अपडेटेड माहिती आपण पुरवायचा प्रयत्न करत असतो. खूप छान स्वरूपाची माहिती आपण देत असतो. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. भरपूर साऱ्या ताई लाईव्ह आहेत. कुणाकुणाला दिवाळी बोनस भेटलाय कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. दिवाळी बोनस कुणाला भेटलाय का, मोबाईल कुणाला हवाय का, एकदा पटपट सांगा. पटपट सांगायचंय, कारण की उद्या मोठी घोषणा होणार आहे मोबाईलच्या संदर्भात, साड्याच्या संदर्भात किंवा अजून काही नवीन काही गोष्टी आल्या तर उद्या मोठी या ठिकाणी घोषणा होणार आहेत. त्याच्यामुळे आता लक्ष सगळ्यांचं लागलंय उद्याच्या सभेसाठी. त्याच्यामुळे लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कुणाकुणाला मोबाईल हवा. कारण की जर अर्ज सुरुवात झाली आहे किंवा काय नेमकी त्याची पात्रता असणार आहे, काय नेमकी रूपरेषा असणार आहे, कशा स्वरूपात ते मोबाईल भेटणार आहे, सगळं तुम्हाला सांगणार. त्याच्यामुळे ज्या ताईंनी कमेंट बॉक्समध्ये सांगितलं त्यांना उत्तरं भेटणार आहेत. लवकर सांगायचंय बोनस भेटलाय का, मोबाईल कुणाकुणाला हवाय. प्रत्येक ताईंनी कमेंट्स करायची. भरपूर साऱ्या ताई मला दिसत आहेत, भरपूर साऱ्या ताई लाईव्ह आहेत. प्रत्येक ताईंनी एक कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे, प्रश्न विचारायचा आहे लवकरात लवकर. आणि दादाच्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जायचं नाही. पट गोलीगत लाईक करून टाका. एकदम SQ RQ ZQ. आपला सुराज चव्हाण भाऊ या ठिकाणी विजय झाला, त्याचं पण अभिनंदन आहे. त्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एक गरीबाचा मुलगा पुढे आला, त्यांनी ट्रॉफी पण जिंकली. त्याला बघा खेळ पण माहित नव्हता तरी जिंकला. असंच आपल्या सारख्या गरीब लोकांना भलं व्हावं म्हणून भरपूर साऱ्या योजना येत असतात सरकारच्या, त्याच तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करत असतो. आपल्यासारख्या गरीब लोकांना पुढे नेण्याचा कार्य मी थोडंफार हातभार लावतोय. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.